त्याच्यावर चर्चा होईल आणि मग पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण मला तर नाही वाटत की असा कोणता बदलाचा निर्णय पक्ष घेणार आहे, कारण शेवटी लोकसभेची निवडणूक वेगळी असते आणि विधानसभेची वेगळी. पुन्हा तोच किस्सा आता या मंत्रिमंडळ विस्तारात होणार आहे. पुन्हा धुळा जिल्ह्याची शिवसेनेच्या खांद्यावर ठेवून भाजप काम करणार आहे का? नाही, शेवटी काय आहे, 44 मंत्री मंत्रिमंडळात असतात. सध्या आपल्या राज्यातली 30 मंत्रिपदं दिल्या गेलेली आहे आणि आपण जर पाहिलं सत्तेत अजितदादा आल्यानंतर 200+ झालेलो आहे आम्ही. आता 200+ मध्ये 44 मंत्रिपदं वाटणं, 3 पक्षांमध्ये वाटणं सोपा काही नसतं, कारण ते जॉग्राफिकल बॅलन्स झालं पाहिजे, पार्टी वाईज बॅलन्स झालं पाहिजे, सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, असे सर्व बॅलन्स करून मंत्रिपदं मिळत असतात. तुम्ही जर म्हटलं तर अकोला जिल्ह्यात सर्व आमदार युतीचे आहेत, बुलढाणा जिल्ह्यात सर्व युतीचे आहे, आम्हाला मंत्रिपद नाही आहे, पण आम्ही काम करतोच आहे. शेवटी कसं आहे की तुम्हाला पक्षासाठी काम करत असताना पक्षावर निष्ठा ठेवून कधीतरी मन मारून काम करावं लागतं आणि पक्षावरही तुम्ही किती बर्डन टाकणार. आता प्रत्येकच जण म्हणेल की मी मंत्री होतो तर सगळे तर होऊ शकत नाही, त्यामुळे सगळे बॅलन्स पाहून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. असं काहीच नाही आहे. तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर येते आहे. लोकांनी तेवढा विश्वास भारतीय जनता पार्टीवर टाकलेला आहे आणि जर कोणत्या पक्षातले लोक जर भारतीय जनता पार्टी येण्यास उत्सुक आहे तर भारतीय जनता पार्टीवाले कशाला नाही म्हणते. पक्ष वाढते आहे, परिवार वाढते आहे, वाढू द्या, पण मतदान यादीत त्याचं नाव नाही आहे. तर ह्या चुका ज्या आहेत त्या BLOंच्या आहेत. अशा ज्या ज्या यादीत चुका झाल्या त्या BLOंवर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. म्हणजे आमची तीच चर्चा झाली की बऱ्याच ठिकाणी यादी वाचन करण्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो. ते तुम्ही म्हटलंच ना आत्ता की आम्ही कुठेतरी त्यात कमी पडलो यादी वाचण्यात. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो आहे, आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण शेवटी निर्णय हा अंतिम शिंदे सेनेचा शिंदे साहेबांनीच घेतला, त्यांच्या कोर टीमनीच घेतला. तो काही देवेंद्रजींनी घेतलेला नाही. तेव्हा त्यांनी रामदास कदमांनी जरी भाषणातून बोलले असतील पण तेव्हाच त्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं, तेव्हा त्यांनी कायम ठेवायला पाहिजे होतं. आज हे भाजपवर बोलून यात काही उपयोग नाही. विश्लेषण अशा पद्धतीनं असते की पराभवाचे कारणं खूप असतात. पराभवाचे म्हणजे आपण जर म्हटलं तर विजयाचे बाब खूप असतात, पराभवाचा बाब कोणीच नसते. पराभव झाल्यानंतर त्याला खूप म्हणजे पागोरं फुटत असतात. कोणी स्वतःचं नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर कारणं टाकतात, दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करतात. त्यामुळे आज जी चर्चा झाली त्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांची मतं घेतलेली आहे की कुठे कमी राहिली, काय काय झालेलं आहे आणि यानंतर याबद्दल आम्ही पक्षनेतृत्वाशी चर्चा करणार आहे. त्यानंतर जे काही पावलं उचलायचे ते उचलणार. त्याला विविध माध्यमांच्या प्लॅटफॉर्म वापरून त्यांनी भाजपनी केलेल्या कामांबद्दल दिशाभूल केली, भाजपनी घेतलेल्या निर्णयांची दिशाभूल केली. सोबतच निवडणुकीमध्ये महिलांना 8,000 दरमहा देण्याचं आश्वासन असेल किंवा इतर जे काही त्यांनी खोटे जुमलेबाजी केली, खोटे आश्वासनं दिले, हा जो काँग्रेसचा खोटा चेहरा होता हा आता जनतेसमोर आलेला आहे आणि हा खोटा चेहरा आता जनतेला मान्य नाही. हा सर्व मनातला जो जनतेचा राग आहे तो येणाऱ्या आगामी काळात जनता काँग्रेसला हा राग त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सर्व जनतेपर्यंत आम्ही संपर्क अभियान असेल किंवा जनतेशी चर्चा करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही एक निर्धार या बैठकीमध्ये केला. आपण पाहिलं असेल की जनतेला संभ्रमित करणाऱ्या गोष्टी काँग्रेसने या निवडणुकीत केल्या, इंडिया आघाडीने केल्या आणि याच्यामुळे या देशाची निवडणूक ही देशाच्या निवडणुकीचा एक नरेटिव्ह सोडून भलत्याच एका नरेटिव्हकडे डायव्हर्ट झाली. त्यामुळे सुद्धा या निवडणुकीत विविध आपल्याला लक्षात आलं असेल की एक म्हणजे विचित्र वातावरण या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सोबतच काँग्रेस आणि इंडिया आघाडीने या देशामध्ये एक सर्वात मोठं पाप करणारं कृत्य या इलेक्शनमध्ये केलं, ते म्हणजे आपल्या देशाचं जे पवित्र अस्मिता चित्र आहे, जे आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ आहे संविधान, त्या संविधानाप्रती खोटी माहिती जनतेपर्यंत नेली की 400 पार किंवा जास्त बहुमत मिळाल्याने भाजप संविधान बदलणार आहे. खरं पाहिलं तर काँग्रेसच्या काळातच 80च्या वर वेळा या घटनेमध्ये बदल करण्यात आले
आणि ते बदल जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसनीच याचा गैरफायदा यांनी घेतलेला आहे. आणि जे काही भारतीय जनता पार्टीच्या काळातले 2, 3, 5, 7 घटना बदल आपण काढले तर ते लोकांच्या फायद्याचे घटना बदल होते, ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार होता असे बदल होते. तरीसुद्धा एक खोटा नरेटिव्ह सेट करून संविधान बदलण्याचं जे अपवित्र कार्य मी म्हणेल, ही जी खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचून काँग्रेसनी जो एक खोटा प्रचार केला, याबद्दल संविधानावर प्रेम करणारे लोक काँग्रेसला माफ करणार नाही. जनतेला सुद्धा जे लोक संविधानावर प्रेम करतात, जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, जे लोक या लोकशाहीला मानतात, या लोकशाहीवर प्रेम करणारे जे लोक आहेत, हे सगळेजण काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कणखर कार्यकर्ता, हा एकनिष्ठ कार्यकर्ता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.